are back and also we are hungry and this is Sunday morning. Oh, in fact, So, afternoon. सो आपण आता एक नवीन सिरीज सुरू करतोय संडे ब्रँच विथ अस. तर आम्ही एका कमाल प्लेसला, म्हणजे आम्ही असं ऐकले ती प्लेस खूप कमाल आहे बिकॉज आदित्य परवा मिलिंद सोमण इथे 3-4 दिवस राहायला होता कथा कॅफेमध्ये. सो कोल्हापुरातलं हे असं कॅफे आहे की जिथे आता मिलिंद सोमण वगैरे असे लोक येऊन राहतायत, खात आहेत मस्त मस्त. सो या आम्ही पण ती प्लेस जाऊन चेकआउट करणार आहोत. तुम्ही पण चला आमच्याबरोबर. लेट्स गो टू संडे ब्रँच. जागा शोधून काढते ना त्यावेळेला आदित्य गेट्स व्हेरी कॉन्शियस की त्या जागा चांगल्या आहेत की नाही. ऑल्दो त्याला माहिती आहे की जागा ते किती छान असतात, बट तरी पण त्याला असं आहे की माझं पोट भरेल की नाही, कसं काय होईल माहिती नाही. तर आपण त्याचा जो रिव्ह्यू आहे तो नंतर घेऊयात की त्याला नक्की काय वाटतंय आणि काय काय आहे. तर ती जागा त्याला आवडतीये का आपण बघूयात. वाटतंय पुण्यामध्ये जसे मी बघितलं होतं त्याच्यात थोडंसं सिमिलर पॅटर्नमध्ये मला वाटला. आणि येताना मी जस्ट ज्यावेळेला कारमध्ये एंट्री केली तरी मला घर दिसलं. मी अप्रोल परत डबल कन्फर्म केलं की आम्ही शुअर दिसलं कॅफे. मग आम्ही थोडंसं तिथल्या मुलगा खेळत होता छोटासा, त्याला विचारलं की बाबा इथं काय आहे. हा मग त्यांना आम्हाला मार्ग दाखवला. मग आम्ही तो तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये की कसं आहे तिथं वरती यायचं मार्ग. पण आल्यानंतर इथं आहे बघा ते कॅफेचा ओव्हरऑल मला फील आला. बघूया कसं आहे फूड. एनिवेज सो आल्यानंतर त्याचं पहिलं इम्प्रेशन तरी छान आहे. हे आहे मेन्यू कार्ड. तर त्याच्यामध्ये बरंच काय काय मी ऑर्डर केलेलं आहे. जशात आयरिश लॅटे मी माझ्यासाठी सांगितलं आहे. माझं फेवरेट आहे पाणीनी सँडविच, ते पण मी ऑर्डर केलं आहे. आणि येस पाणीनी सँडविच पण मी ऑर्डर केलेलं आहे. आणि तसं तर मेनू कार्ड मोठं आहे. बाय द वे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. मला वाटलेलं की काय फक्त वेगान कॅफे आहे का काय, पण तसं नाही आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. तर ब्रंचसाठी चांगली प्लेस वाटते. आता फूड क्वालिटी कशी आहे. मला वाटतं आपण थोडेसे आपल्याकडचे घेऊन यावे तिकडे आणि ॲड करावे. आपल्याकडे ह्याच्यापेक्षा डबल आहेत आय थिंक. मी ऑर्डर केलेलं पनीर हंसा पाणीनी सँडविच. त्याच्यामध्ये दिसते पनीर ऑर्डर खूप छान आहे. व्हेजिटेबल्स घातलेले आहेत. पाणीनी हवाचा सॉस असतो तो घालतात ॲक्च्युली. ऑनेस्टली मला पाणीनी सँडविच खरंच खूप आवडतं. बेळगावात पण बैल शुगर कॅफेमध्ये मी हे जाऊन जेन्युअनली खायचे. सो आय लव्ड इट. हे आहे शेजवान स्पायसी पनीर. त्याने सांगितलं स्पायसी आहे म्हणून ट्राय नाव. दिसतंच त्यात खूप सारे व्हेजिटेबल्स पण घातले. पनीर आहे छान. कच्चा कांदा आणि दाखव. त्यात रॅप छान झालं ॲक्च्युली. व्हेरी नाईस. प्रॉपर ग्रीन व्हेजीस पण दिसत आहेत. प्रॉपर रॅप आहे. सगळ्या व्हेजिटेबल्सची पनीरची आणि शेजवानची टेस्ट वेगळी लागते.
क्रंची. नाईस. आउट ऑफ 10. नाही वा. स्पायसी लेवल जर तुझी खाण्याची चांगली असेल तर दॅट्स ओके. दिस ऑल्सो 9 आउट ऑफ 10. व्हेरी गुड. नाही छान आवडला आपण. खूप दिवसांनी तर पाण्याचं सँडविच खायला मिळालं मला आफ्टर बेलगाम. व्हेरी हॅपी. रॅप आहे ना ॲक्च्युली एका बाजूनं क्लोज्ड आहे. नॉर्मली कसं असतं रोलमध्ये दोन्ही बाजूने ओपन असतं त्यामुळे खालताना ना एका बाजून पूर्ण निघून जातं. सांगतो खाली. क्लोज असल्यामुळं यू कॅन एन्जॉय ऑल द फिलिंग्स ऑफ दिस. माझा भूक आलेला आहे ऑब्जेक्ट. चिली आहे आणि गार्लिक ब्रेड दिला आहे त्यांनी. आदित्य इज गोइंग टू ट्राय बिकॉज दिस इज द गार्लिक ब्रेड आणि आय डोंट लाईक मच एवढा हेवी फ्लेवर. गार्लिक ब्रेड नाही आवडत. मी ट्राय करतो. एवढं त्यांनी भरपूर गार्लिक बटर गार्लिक ब्रेड आहे. छान वाटतं. नॉर्मल त्या साध्या ब्रेडमध्ये केलं गार्लिक ब्रेडचा शेप वेगळा असतो. सोर्डोमध्ये करतो गार्लिक ब्रेड. छान नॉर्मल आमलेट ॲक्च्युली मी बनवतो पण बनवतो. येस ऑफकोर्स मी बनवतो. बट आय मेक बेटर दॅन यू. इट डिपेंड्स ऑन माय टायमिंग ॲक्च्युली. नाही असं काही नाही आहे. भूक आणि असं एनिवेज आता ऑन कॅमेरा भांडू नकोस. भूक आणि टाईम कसं असतं त्यावरनं आपलं कुकिंगचं कसं आउटपुट येणार ते ठरतं. बट एनी हाऊ कसं आहे आता हे सिन्स आय हॅव कम इन कॅफे मला थोडं असं वाटलं की थोडं ऑमलेट कसं असेल थोडं टेस्ट करूया. सो हिअर इज माय ऑमलेट मसाला ऑमलेट बाय आय एम टेस्ट इट लाईक दिस. नॉर्मल मसाला ऑमलेट करत असतं. ठीक आहे. तू का मागवलं असेल याचा मला प्रश्न आहे. बट ठीक आहे. हेल्दी. तर अनुजानं मागवलं आहे हा कसाडीला पनीर कसाडीला. पण तू करतो ते हां हा खूपच वेगळा. वरती पण त्यांनी स्टफिंग केलं आहे आणि आत पण आहे. सो इट विल मेक यू व्हेरी फुल. कसा वाटला? वन पीस. नंतर सांग. ही आहे आयरिश कॉफी. मी आयरिश कॉफी मागवलेली. त्याच्याबरोबर त्यांनी शुगर वगैरे दिलेली आहे. ब्राऊन शुगर आहे व्हाईट शुगर आहे दोन्ही पण दिलेले. आणि ह्याच्यावरचं जे लीफ आहे ते तोडताना मला खूप वाईट वाटत आहे. ठीक आहे. सो ब्रुशेटा पण मागवला. कधी येतो मी वाट बघतो. शी इज नॉट डेझर्ट. डेझर्ट आहे. डेझर्ट नाही आहे ते. सो आहे ब्रुशेटा आणि चेरी टोमॅटो घातले. छान छान चीज आहे. सॉरी फॉर द नॉईज ॲक्च्युली. वाय यू आर बीइंग सॉरी इज नॉट अ नॉईज मेड बाय अस. ऑनेस्टली मला ब्रुशेटा तेवढा नाही आवडला बिकॉज त्याच्यात आंबटपणा जरा होता तो जास्त वाटत होता. त्यामुळे ब्रुशेटाला हार्डली मी 6 आउट ऑफ 10 असे पॉईंट्स देईन. तर मंडळी हा फक्त कॅफे साधा नाही आहे तर हा बुक कॅफे पण आहे. त्यामुळे इथे वाचण्यासाठी पुस्तकं पण खूप छान छान आहेत प्लस गेम्स आहेत आणि त्याचबरोबर हा आर्ट स्टुडिओसुद्धा आहे. अर्थातच नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे हा. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता ते मी तुम्हाला सांगतेच. पण तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो येस आमचा संडे ब्रंच झालेला आहे. इथे आम्ही कथा स्टुडिओ आणि बुक कॅफेला आलो होतो. बुक्स पण आहेत तिथे भरपूर सारे. सो आमचा टाईम 2 तास कसे गेले आमचे इथे कळालंच नाही. खूप मजा आली आम्हाला आणि फूड वॉज ऑल्सो व्हेरी नाईस आणि त्या प्रमाणात बजेट फ्रेंडली आहे. आधी तुला काय वाटतं? बऱ्यापैकी बजेट फ्रेंडली आहे आणि बऱ्यापैकी व्हरायटी पण आहे त्यांच्याकडं आणि प्राईस ठीक आहे मीडियम रेंजची आहे आणि सो यू कॅन एन्जॉय व्हरायटी ऑफ आयटम्स. व्हरायटी ऑफ फूड आहे म्हणजे ब्रंचसाठी जर म्हणला तर एक्झॅक्टली एकदम गुड प्लेस आहे ही. सो येस टेल अबाउट युअर एक्सपिरियन्स.
मला पण चांगलं वाटलं. ॲक्च्युली मी जसं तुम्हाला म्हटलं की इनिशियली बहुतेक चुकीच्या ॲड्रेसला आलो आहे असं वाटलं. इट इज काइंड ऑफ बंगलो आणि त्यांनी वरच्या बाजूला कॅफेसाठी चांगलं एक डेव्हलपमेंट केलेली आहे आणि ग्रीनरी आहे. बऱ्यापैकी इंडोर प्लांट्स त्यांनी खूप छान छान लावलेले आहेत आणि एक कॅफे टाईप त्यांनी लुक दिलेला आहे जो की ते सक्सेसफुल झाले असं मी म्हणेन. त्यामुळं मला ते एस्थेटिक खूप आवडलं. छान वाटलं, एकदम कोझी कॅफे आहे असं म्हणू शकतो आपण. मला आवडलं. सो संडे ब्रंचसाठी नाईस प्लेस आहे. सो मग जो विश्वास Good दाखवला होतास तू माझ्यावरती तो तुझ्यावरती नव्हता, मला ते कॅफेच्या प्लेसवरती होतं. तुझं म्हणत होतं तुझ्यावर की मला काय- 100% ऑल द टाइम आता हे असं समोर वाटतंय, पण ठीक आहे. एनी हाव, तुला आवडलं ना? आवडलं. येस, चलो. सो आय एम सक्सेसफुल हिअर. आणि तसं बघायला गेलं तर आम्ही दोघं पण विनर होतो, हे की नाही? सो असे आमचे संडे ब्रंचचे छान छान एपिसोड आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत. कसा वाटला एपिसोड आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. तुम्ही बघताय व्हिडिओज पण सबस्क्राईब करत नाहीये, हे काय बरोबर नाहीये. त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, लाईक करा आणि शेअर पण करा.